रावसाहेब दानवेंनी नॅशनल हेराल्डवरून काँग्रेसवरती पुन्हा एकदा टीका केली आहे। काँग्रेसने नॅशनल हेराल्ड कंपनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला असं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचं नेतृत्व अडकलंय असं यावेळी रावसाहेब दानवेंनी म्हटलं। काँग्रेसचा आजचा मोर्चा हा बेकायदेशीर असल्याचं सुद्धा माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं। हेराल्ड प्रकरण हे नॉन प्रॉफिट कंपनी आहे। स्वातंत्र्य संग्राम मध्ये बळ मिळावं, स्वातंत्र्य संग्रामाला स्वराज्याचा विचार पुढे जावा, समतेचा बंधुत्वाचा विचार जावा करिता स्थापन झालेली कंपनी आहे। आणि ही ज्या दिवशी अवसानात जाईल त्या दिवशीची सगळी संपत्ती जी आहे ती शासन जमावेल। असं असताना आणि कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नसताना, कुठलाही लाभांश किंवा कुठलाही पगार त्यामध्ये मिळालेला नसताना, कुठलाही विड्रॉल नसताना या ठिकाणी केलेली जी कारवाई आहे ही शुद्ध ही आकाशातून केलेली कारवाई असल्याचं दिसून येतं। राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन लोकसभेचे, त्यांना सहनच होत नाही आमच्यासमोर कोणतरी विरोधक म्हणून उभा आहे आणि आम्हाला प्रश्न विचारतो। यालाच हुकुमशाही म्हणतात। हिटलर हेच करत होता, इदी आमीन हेच करत होता, कळलं का? आणि आपल्या देशात त्याच्यापेक्षा काय स्टालिन हेच करत होता। आणि आमच्या देशात वेगळं काय चाललं असं मला वाटत नाही। तिकडे ट्रम्प ही तेच करतोय। जेव्हा नेतृत्व अडकतंय तेव्हा ते सगळ्या संस्थांवर मोर्चे काढला बसले। यांचा मोर्चा हा बेकायदेशीर आहे। मोर्चाचा इश्यू त्यांना सापडत नाही दुसरा कोणता, कारण आमचं केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे ते जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे। त्यांना आंदोलन करण्याला कुठला मार्ग सापडत नाही आणि म्हणून नॅशनल हेराल्डला घेऊन ते मोर्चे काढतात।